मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संभाव्य दौऱ्यापूर्वी रायगड जिल्ह्यात मनसेला खिंडार पडल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत। मात्र या चर्चांचा कडाडून विरोध करत मनसेला कधीही खिंडार पडत नाही। एखादा ढिला झालेला दगड गळून पडला म्हणजे खिंडार पडत नसते, असा सडेतोड टोला मनसेचे रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर यांनी लगावला आहे। माणगाव येथे मनसेच्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी पक्षांतर केल्यानंतर पसरणाऱ्या बातम्यांवर अमोल पेणकर यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली। निष्ठावंत कार्यकर्ते राज ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नमस्कार, जय महाराष्ट्र। आता काही सेकंदापूर्वी मी एक व्हिडिओ बघितली। राज ठाकरे साहेबांच्या दौऱ्यापूर्वी मनसेला खिंडार असं काही नसतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कधी खिंडार पडत नाही। कुठंतरी टोकावरचं दगड तो कुठंतरी लूज झाल्यामुळे ढिल्ला झाल्यामुळे तो खाली पडतो, पण त्याला खिंडार नाही बोलता येतो। त्यामुळे आमच्या साहेबांच्या दौऱ्यापूर्वी किंवा दौऱ्यानंतर कधीच कुठे खिंडार पडत नाही। पण एखादा दगड ढिला झाला ना, लूज, तो कुठेतरी सटतो। एवढंच म्हणणं आहे। ह्याची पण कुठेतरी आपण बातमी करावीत। आणि हे स्टेटमेंट माझं एक महाराष्ट्र सैनिक जेव्हापासून आमच्या पक्षाचा जन्म झालाय तेव्हापासून मी स्थिर आहे। हा दगड हा कुठे स्थिर होणार नाही, अस्थिर होणार नाही किंवा लूज होणार नाही। ही भावना पण आपण प्रसारित करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि ते पण आयुष्यभर। जनो